नाही टाका ना ऐका ना यार नाही यार असं नाही या दोघं टाकू टाका टाका चकुले अगरबत्ती लागेल अगरबत्ती लागेल आज आपल्या योग वर्गाला 1 वर्ष पूर्ण होते. केला की योगा आहे स्वप्न आपला स्वतःचा इथे आपल्या एरियात एक योग वर्ग असेल आणि मी त्याच्यात जॉईन होईल म्हणजे असंच जेव्हा माहित झालं असं मग पहिला योग वर्ग चालू झाला अभिनवला असंच बाहेरून समजलं की योगा चालू झालाय अभिनव वर्ग या शाळेमध्ये. तर असंच एक बाबा सगळ्या लेडीज जात आहे तिथून कोणतरी ऐकायला भेटलं म्हणून आपण पण जाऊन बघावा. त्या निमित्ताने असंच गेलो आणि असंच वाटलं की तिथे एकदा गेलं पण असं वाटलं की नाही परत जावं कारण की आपल्याला त्या थोडं थोडं जशी जात गेली तसंच मला त्या वेळेस फरक पडत गेला आणि मग असं कुठेतरी वाटायला लागलं की नाही ही आपल्या काळाची गरज आहे आणि आपल्याला आपल्या शरीरासाठी ती योगा जॉईन केलंच पाहिजे. तर त्या उद्देशाने 1 वर्ष मी अभिनवला केला. त्याच्यानंतर 2025 मध्ये मी जानेवारीच्या 15 तारखेला हनुमान योगाला जॉईन केला. तिथे नंतर लगेच 1 महिन्यात आमचं प्रशिक्षण लागलं आणि योगाने असं मला प्रशिक्षण पण लागलं आणि असंच बोलता बोलता प्रशिक्षण मध्ये भाग घेतला ते पेपर एक्झाम वगैरे दिली आणि समजलं योगा काय आणि आज आपला स्वतःचा योग वर्ग आहे आणि तुम्ही सगळे येता वर्षभर सपोर्ट केलाय त्यासाठी असंच सपोर्ट करत राहा आणि मी माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं तुम्हाला म्हणजे आनंदी आणि निरोगी आयुष्य द्यायचा प्रयत्न करेन. आपल्या महिलांची तहसील प्रभारी आहे. तर आता जे काय आपण अनुभव सांगितले काय बोलले मी 2 महिन्यापासून आले कोणी 4 महिन्यापासून कोणी 1 वर्षापासून आता ताईच्या बोलले की मी 2 महिन्यापासून आले माझं 10 किलो वजन कमी झालं. आपल्याला प्रश्न पडतो की बाबा कसं काय होत असेल पण एकेकाची बॉडी तशी असते की एकेकाला पटकन फरक पडतो आणि एकेकाला पूर्ण वर्षभर गेलं तरी पण काही फरक पडत नाही असंही होतं. पण रोजच्या जीवनामध्ये जो काही बदल आहे तो आपण जाणवत असतो की आपण जेव्हा इथे 1 तास येतो आणि हाच 1 तास तुम्ही घरात राहून बघा ह्याच वेळेसचा आपल्याला रोज सवय लागली इथे यायची आणि हाच जर आपण टाळला जर 1 तास तो घरी राहिलो तर तो किती बोरिंग जातो तो विचार किंवा आपण असं होतं की मी हे काम करील ते काम करील मध्ये 1 तास निसर्ग वाया जातो त्या योगामध्ये जाऊन असा कधी कधी प्रश्न पडतो की आपण सगळ्यांनी बाया घरी म्हणजे आपणच काय योगाला जावा हे पण मनामध्ये कधी कधी येते. पण तो 1 तास जर आपण त्या दिवशी टाळला तर मग त्या दिवशी एवढा बोर दिवस जातो तो की फारच हा प्रत्येकीला अनुभव येईलच आणि येतोच पण तो आपण स्वीकारत नाही की ठीक आहे आता आणि आळस बघा एखादी चांगली गोष्ट आता ते बोलले की बाबा हे चांगलं आहे प्रत्येकाने यावं असं वाटतं मॅडम पण बोलल्या पण चांगली गोष्ट स्वीकारला जरा टाइम लागतो आहे की नाही. जसं दारूचं दुकान आहे तिथे भरपूर गर्दी दिसते आपल्याला तसं दुधाच्या दुकानाला दुधावाला आपला घरी आणून टाकतो दूध का ती दूध वाईट आहे का नाही चांगलं आहे पण ते आपण घ्यायला जात नाही तो बिचारा आणून टाकतो आणि दारू वाईट असते तरी पण दारूवरती गर्दी असते असं हे आहेच नाही का स्वभावच येतो तसा. तर तसं ह्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत याला स्वीकारायला थोडा टाइम लागेल. परत मग स्वीकारला कधी जाते की जेव्हा आपल्याला एखादा आजार जडतो एखादा त्रास होतो तेव्हा असं वाटतंय डॉक्टर हैराण झालेत गोळ्या देऊन सगळ्या पेन किलरच्या गोळ्या या खा आणि तुमचं दुखणं थांबवा परत ती गोळीची पावर संपली का परत चालू करा असं 2-2, 3-3 महिने वर्षभर आपण गोळ्या खातो आणि मग आपलं हे पेन किलर खाऊन आपण पूर्ण शरीराची वाट लावतो. मग नंतर आपण बोलतो डॉक्टरांना की अजून काहीतरी वेगळं डॉक्टर काय बोलतात की तुम्ही आता योगाला जा बोलतात ना प्रत्येक डॉक्टर बोलतो आता सगळे डॉक्टर बोलतात की तुम्ही आता कुठेतरी योगा जॉईन करा तर तुम्हाला याचा फरक पडणार आहे. तर योगामध्ये एवढी पावर आहे की आपलं शारीरिक आरोग्य तर चांगलं होतं पण आपण मानसिक बघा आजार आपल्याला कमी असतात आजार प्रत्येकीला कमी पण आता काय सगळं म्हणजे एका आपल्या खोलीमध्ये आपण राहून काय झालंय मानसिक झालो आपण एखादा आजार किंवा एखादी दुखणं जर आपल्याला जडलं तर आपल्याला काय असं वाटतंय की हे बरंच होणार नाही ही काय झाली आपली मानसिकता आता बरं होणारच नाही तर ते बरं होईल का नाही होणार आपलं मनच बोलते बरं होणार नाही तर मग नाही होणार मग ही मानसिकता आपली तयार होते नंतर म्हणजे आपल्याला आजार तसेच जडून राहतात आणि मग ही मानसिक आजार सुद्धा दूर करण्याची क्षमता आपल्या योगामध्ये आहे. आपण इथे येऊन बसलो 1 तास जेवढ्या सकारात्मक ऊर्जा यांना फरक पडला त्यांना मॅडम काय शिकवतात परत एक आध्यात्मिक अशी जागा आहे तर याचा प्रभाव आपल्यावरती पडतो बघा असं आध्यात्मिक जागा आणि अशी वेगळी कोणती तरी जागा आपल्याला फरक वाटतो की नाही मंदिरात आल्यात नसतं का आपल्याला शांत वाटतो का तिथं अध्यात्म आहे
तिथं परमेश्वरी शक्ती आहे, ती शक्ती तिथं असते. त्यामुळे आपल्याला तो तसं जाणवते की आपण इथे शांत बसलं पाहिजे, देवाच्या ठिकाणी. असं दुसऱ्या ठिकाणी आपण बसतो का? नाही. तर तसंच आपण इथे योगाला आल्यानंतर ज्यांची जी सकारात्मक ऊर्जा असते, ती ऊर्जा चारही बाजूने जरी आपण काही नाही केलं तर ती ऊर्जेचा प्रभाव सुद्धा आपल्यावर पडणार आहे. तर तुम्ही इथं येऊन बसाल, जे तुम्हाला समजा मोठे मोठे व्यायाम नाही करता येतात, कोणाकडे फार प्रॉब्लेम असतो, मला गुडघ्यामध्ये दुखते, माझ्या मणक्यामध्ये गॅप आहे, मी पुढे वाकू शकत नाही, कोणाला पोटामध्ये त्रास असतात, नाही जमत, काही कारण वयानुसार नाही जमत, सांधेदुखीचा त्रास असेल त्यानुसार काय आपल्याला असं वाटतं बाबा मी तर काहीच करू शकत नाही, तर जाऊन कशाला जाऊ एक तास असं वाटतं. तर तुम्हाला जे काही जमेल तिथे सूक्ष्म हालचाली असतात, तर आपले प्राणायाम असतात, हे जरी तुम्ही केलं इथे प्राणायाम करत बसले, नाही प्राणायाम झाले, त्याचा दीर्घ श्वास दीर्घ उच्चास एवढं जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला याचा प्रभाव पडणार आहे. एवढं तुम्ही म्हणजे मनाशी टाकू. पण आपण काय करायचं, एक निश्चय करायचा, एक संकल्प करायचा की मी माझ्यासाठी एक तास देणार आहे. आपण इथं दुसऱ्यासाठी येणार नाही. कारण तुम्ही बोलाल की मग मी नाही गेलं तर वर्ग चालू राहणार नाही, अशी कल्पना मनात ठेवू नका. तुम्ही नाही आले तरी पण हा वर्ग चालू राहणार आहे, आणि तुम्ही आल्या तरी फारच बरं होणार आहे. तर तुम्ही असं हे नका करू की मी नाही गेले तर हा वर्ग बंद पडेल, अशी भावना न करता की मी दुसऱ्यासाठी नाही तर मी स्वतःसाठी जाणार. तर मॅडम बोलल्या का इथं कोणी जरी नसतं त्या स्त्री इथं एकटे येऊन बसल्या, त्यांनी जे केलं तर तुम्हाला त्याचा काहीच फरक पडणार नाही. ज्या फरक पडणार तर त्यांना पडणार. तर तुमचं आहे, तुम्हाला इथे मनात इच्छा असं नसो तुम्ही इथे येऊन बसाल तर तुम्हाला इथून जे काही मिळणार आहे ते चांगलंच मिळणार आहे. त्याचाच परिणाम तुमच्या आयुष्यावरती चांगल्या पद्धतीने होतो. तर एक संकल्प करायचा आहे की जसा एक तास फक्त मी माझ्यासाठी देणार आहे. तुम्ही योगा करा नका करू, पण इथे येऊन बसा. इथे येऊन बसल्यानंतर आपोआप तुम्ही सगळं करणारच आहेत. आणि जे तुम्हाला करता येईल तेवढं, बाबा ठीक आहे माझ्या शरीराला हे झेपत नाही, कळतंय की बाबा मी हे केलं तर मला त्रास झाला, मग त्रास झाला म्हणून काही योगा सोडायचा आहे का? नाही. तर त्याच्या विपरीत इथं आपल्या आरोग्यासाठी जे काही फायदेशीर आहेत ते आसनं आहेत ती करा, नाही तर प्राणायाम करण्याचं सूक्ष्म हालचाली करा. काही ना काही इथे अंगाची येऊन हालचाल केली तर तुम्हाला काय होतं, तो आधी तर एक समाधान लागतं की माझ्यासाठी मी एकटाच दिले. आयुष्यभर आपण दुसऱ्यांसाठी जगतो, संसारासाठी जगतो, मुलाबाळ आहेत, आपले नातेवाईक आहेत, आपले मिस्टर आहेत, सगळ्यांसाठी आपण पहाटपासून झटत असतो. आपल्या स्वतःसाठी आज आपल्याला कोणाला डबा द्यायचा नाहीये तरी पण आपण स्वतःसाठी उठून काहीतरी करतो का? नाही करत. तो एक काच असतो की मला डबे करायचे, मला याचं करायचं त्याचं करायचं, म्हणून आपण उठून ते करतो. ठीक आहे, म्हणजे आपण आयुष्यभर दुसऱ्यांसाठी करत येतो. तर त्या सगळ्या याच्यामधून आपण एक अशा मानसिक मध्ये असं हे झालेलं असतं की मी काय माझं आयुष्य, मी जन्माला आले तरी कशाला, असं तरी वाटतं की नाही कधीतरी की काय माझ्या मागे सगळं किचकिच लागून राहिलेली. मग माझ्यासाठी वेळ कधी? आपण आपलं सगळं सोडून येतो. आई बापाकडून शिक्षण आहे, आपल्या हौशी मौशी आहे, सगळं यांच्या मनानुसार आपल्याला वागायला लागतं. त्यामध्ये पण आपल्याला दडपण येतो की मी हे काय जगते, कशासाठी जगते, आपल्या इच्छा आकांक्षा मारून आपण जगतो. पण आता अशी एक वेळ आहे की आपल्या प्रपंचामधून थोडंसं आपल्यासाठी वेळ काढला की तो आपल्यासाठी द्यायला, की आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील, आपल्या काही इच्छा असतील त्या आपण पूर्ण इथे करू शकतो. आता आपण जे आलोय आपल्या या वर्गामध्ये तर इथे आपले वेगवेगळे कार्यक्रम होतात. त्या कार्यक्रमामध्ये आपल्या ज्या काही हॉबी असतील तर ते आपण ते दर्शवू शकतो. म्हणजे ते आपल्या इच्छा ज्या असतील ते आपण पूर्ण करू शकतो. की मला गाता येते छान पद्धतीने, मला इथे डान्स करता येतो, किंवा मी याची चांगली बोलू शकते, मी एखाद्या विषयावर बोलू शकते. अशा काही काही आपल्या जर इच्छा असतील ते इथे पूर्ण होतात. तर आपल्याला चांगला असा प्लॅटफॉर्म जास्त ते ना 4 महिला, आपण काही इथे काही मोठं डान्स नाही आपल्याला व्हायचं, पण त्यांच्या पुढे जे काही आपल्या अंगातले गुण आहेत ते आपल्याला दाखवतात. ते किती समाधान मिळतं की माझी कला जी आहे मी यांना दाखवली आणि यांनी माझी वावा केली, तर मग आपल्याला तो एक समाधान मिळतो. मग असे जर समाधान मिळत जातं आणि मग याच्यामध्ये आपल्या जे आंतरश्रावी आहे त्याच्यामध्ये एक द्रव्य पाझरतो, आणि तो द्रव्य पाझरतो तो आपल्या म्हणजे आरोग्यासाठी समाधानकारक असा असतो. ठीक आहे, एवढं काय काय आहे ते सगळं आपल्याला योगामध्ये मिळणार आहे. तर मग हे चांगलं आहे का वाईट आहे? तुम्ही तर सगळ्या तरुण आहे तिथं, सगळ्या तरुण आहे. तुम्हाला खरंच म्हणजे आपण जेवढं लवकर योगाला जॉईन होतो ना तर तेवढा आपल्यावरती परिणाम जास्त होतो. जसं आपलं वय होत जाईल तसं आपल्याला भरपूर अडचणी येत जातील, भरपूर समस्या येत जातील, आणि मग त्याच्यानंतर आपण योगा करायला गेलो किंवा तुमचे गुडघे दुखतात तुम्ही हे करू नका, तुमची पाठ दुखते तुम्ही हे करू नका, मग आपल्यावर काय तर बंधन येतात. पण आता आपण तरुण आहोत, मनसोक्त आपण इथं येऊन जे काही योगाचे जे काही प्रकार आहेत ते आपण करू शकतो. याच्याही पुढे तुम्हाला अजून कठीण आसनं करायचे, तुम्हाला अजून याच्यामध्ये काय काय करायचंय असं जेव्हा आपण विचार करणार आहोत. त्याच्यामध्ये आता ताई बोलल्या की 1 महिन्याचा आपण जो प्रशिक्षण घेतो त्याच्यामध्ये वेगवेगळं आयुर्वेद आपल्याला शिकवलं जातं, पंचकर्म शिकवलं जातं, षटकर्म शिकवलं जातं. हे सगळं आपण योगा करतो एक तास, हे काहीच नाहीये. म्हणजे एकदम थेंब पण आहे, असं सगळ्यात मोठा समुद्र आहे, त्याच्यातले एक थेंब सुद्धा आपण इथे काही अनुभव करत नाही. तर याच्यात भरपूर असं नॉलेज आहे. ते आपण ते 1 महिन्याची जी ट्रेनिंग करतो, रोज 3 तास ती ट्रेनिंग असते. त्याचे 1 महिन्याच्या ट्रेनिंग मध्ये आपण एवढं सगळं शिकतो. ते वेगळं रोज वेगळं म्हणजे असं
तेव्हा त्यांना समजलं असेल की आपण योगा म्हणजे काय. तेव्हा समजते केव्हा, जेव्हा आपण टीचर होतो तेव्हा तुम्हाला एक पूर्ण महिन्याचं नॉलेज भेटते तेव्हा. आता तुम्ही इथे येऊन फक्त 1 मिनिट त्या एवढं काही सांगू शकणार नाही, कारण की एवढं बडबड करत बसलं तर तुम्ही इथे येणार आहेत का बाई आम्हाला सगळं कळतं युट्यूबवर, तू काय नको बोलत बसू, आपण बोलू आहे की नाही, आम्हाला ते योगा शिकव काय आहे ते, असं एवढं आपण सगळं, कारण की आपल्याला टाईपच नसतो एवढं सगळं बडबड ऐकण्यासाठी नाही का. आपल्याला योगा करायचंय, आपल्याला व्यायाम करायचंय, तेवढंच आपण फक्त एवढं मानसिक इथे येऊन बसतो. म्हणजे एवढं तुम्ही बसून नंतर जेव्हा आपलं एखादं टीचर ट्रेनिंग लागेल तेव्हा खरंच तुम्ही सगळ्या तरुण आहेत त्याच्यामध्ये एक भाग घ्या. नका तुम्ही वर्ग उघडू नका काय करू, पण एक नॉलेज मिळेल की काय योगामुळे किंवा योगामध्ये अजून काय काय आहे, शरीर काय आहे, त्याचं शुद्धीकरण काय आहे, आपलं आयुर्वेद काय आहे, त्याचा काय काय उपयोग आपल्या शरीरावर होतात, ॲलोपॅथीचे आपल्यावरती काय दुष्परिणाम होते, सगळं आपल्याला अभ्यास करायला भेटेल. तर एवढं भरपूर नॉलेज या योगामध्ये आहे. तर प्रत्येकाला आता ताई बोलले की फक्त एकच आहे की त्या वर्षभर इथे आल्यात, असू देत, येतात जातात हा तर अनुभव आहे. आणि खरंच त्या टिकून राहिल्यात म्हणजे त्यांचं खरंच खूप कौतुक आहे की त्या या योगामध्ये टिकून राहिल्यात. आणि त्यांची म्हणजे मनाची आता तयारी झालेली की मी योगाशिवाय जगत आता 1 महिना झाला जायचं त्यांना, तर त्यांना असं आतुरता लागली की मी आता 1 महिना तिथं कशी जगेल, म्हणजे एक अविभाज्य असं अंग आपलं योगाचं त्यांनी मानून घेतलेलं आहे. तर हे खरंच आहे की तसं तुम्ही जेवता जसं पाणी पिता है ना, पाण्याची गरज आहे, जेवणाची गरज आहे, अजून कसली गरज आहे आपल्या शरीराला की त्याशिवाय आपण जगू शकत नाही, काय बरोबर, ऑक्सिजन कळतंय, आपण जो श्वास घेतो हा ना, अजूनपर्यंत कळलाच नव्हता कुठे श्वास येतो कुठे जातोय ना. योगामध्ये आल्यानंतर भस्त्रिका करा, कपालभाती करा, श्वास झटका ह्या नाकातून घ्या त्या नाकातून घ्या, आपण जाणवलंय श्वासाला. नाहीतर आता एवढे मोठे झालो श्वास कुठे येत होता कुठे जात होता कोणाला पत्ता आहे नाही, ते परमेश्वराने त्याच्या हातात ठेवले की जर का हा पण एवढा आळशी माणूस आहे, जर का याच्या हातात दिला श्वास घ्यायचा नाही घ्यायचा तर तो बंद करून टाकेल, लवकर संपून जाईल. म्हणून त्यांनी ते त्याच्या हातात ठेवलं, कारण की आपण झोपलो तरी पण आपला श्वास चालू असतो. तर अतिशय महत्वाचा असा भाग आहे श्वास. जसं आपण जरी पाणी पिलो नाही तरी पण 2-4 दिवस 8 दिवस महिनाभर जगू, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये पाणी आहे तो थेंब जोपर्यंत संपत आहे तोपर्यंत आपण जगणार आहोत. तसं आपलं जेवणाचं आहे, 1 दिवस नाही जेवणार, 2 दिवस म्हणजे हातपाय खोडत राहू, जीव तर जाणार नाही, एवढं तरी आपण जगू 8 दिवस 10 दिवस ज्यांची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढी. पण श्वास तुम्ही किती वेळ 1-2 दिवस नाही घेतला, किती दिवस नाही घेतला तर तुम्ही जगाल मला सांगा, किती दिवस दीदी, हा 1 पण नाही, म्हणजे 1 मिनिट पण नाही आणि काही सेकंद सुद्धा नाही. असंच आपल्याला जर का अनुभव घ्यायचा असेल तर नाक बंद करा, तोंड बंद करा, श्वास घ्यायचा नाही, किती जगू आपण 1 मिनिट सुद्धा आपण जगू शकणार नाही. मग एवढा जर का हा महत्वाचा भाग आहे त्याचा आपण अभ्यास केलाय कधी नाही केला आहे की नाही. तो परमेश्वर जातो, तो येतो जातो म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही कोरोनामध्ये कळली, म्हणजे जे आजार होते त्यांना कळले, आपल्याला काय झालं ना तर आपल्याला काय कळणार आहे की नाही, की श्वास घ्यायला कसा त्रास होतो, श्वास नाही आला तर आपल्याला काय होते, गुदमरल्यासारखं होते. तर मग इथे काय होते, योगा म्हणजे काय आहे की प्राणायाम, प्राण म्हणजे श्वास आणि आयाम म्हणजे त्यातलं अंतर. इथे आपल्याला शिकवलं जातंय की प्राणामधलं अंतर, श्वासामधलं अंतर कमी घ्या जास्त घ्या, त्याच्याने आपल्या शरीरावरती काय परिणाम होतात हे आपल्याला इथे शिकवलं जाते. ठीक आहे, आपण हे की नाही आसन करताना सांगतात की नाही, पुढे झाकल्यानंतर काय करायचंय, श्वास सोडायचाय, मागे जेव्हा उठणार आहोत तेव्हा श्वास घ्यायचाय. त्याचे पण वेगवेगळे परिणाम आपल्या शरीरात, ते असं काही म्हणजे फुकट नाही की तुम्हाला सांगितलं जाते की असं करा ना तसं करा. हे जिथं जे काही सांगितलं जातंय ते अशी महत्वपूर्ण गोष्ट असते, तसंच आपण वागायचं असते आणि तसं आपल्या त्या योगाचा तसंच आपल्या त्या श्वासाचा आपल्या आसनांवरती परिणाम होतो आणि मग आपल्याला याच्यामध्ये फायदा मिळतो. आता काय काय ताई जशा बोलल्या की माझं 2 महिन्यामध्ये 10 किलो वजन कमी झालं, तसंच काही काहींना नाही अनुभव येत की नाही, कोणाचं ते 1 किलो पण हटत नाही. मग ती आपली जीवनशैली असते की आपण जरी इथे 1 तास योगा करत असू पण आपला आहार कसा आहे, आपले विचार कसे आहेत, त्याचा सुद्धा परिणाम आपल्या शरीरावरती होतो, म्हणजे कमी जास्त होण्यासाठी. त्यामुळे मनाला काय लावून घ्यायचं नाही बाबा तिथे त्यांचंच वजन कमी झाले माझं का नाही अजून झालं. ठीक आहे, तर तशी एक शरीराची प्रकृती पण असते की त्या प्रकृतीनुसार, म्हणजे एखाद्याला बघा एखादी वस्तू पचते, एखाद्याला एखादी वस्तू पचत नाही, तो बोलतो मी खाल्लं मला काय झालं. घरात 5 माणसं असतात ते एकच भाजी आपण बनतो तर 2 जणांना बादते किंवा एखादा बादते, मग 4 जणांना का बाधत नाही है की नाही. मग तीच भाजी होती पण मग त्यांची प्रकृती वेगळी आहे तर ती त्यांना पचणार नाही, त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो. तर तसंच आहे योगाचं पण, जर का त्यांना फरक पडला तर लगेचच सुरुवात होते, नाही पडला तरी पण 1 वर्ष 2 महिने 3 महिने, पण हळूहळू जे काही बदल आहे ते तर पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला बघायला भेटतील. ठीक आहे, मेन त्याच्यामध्ये असते की आपली जो झोप आहे ना, इथून योगावून गेल्यानंतर बघा तुम्ही जेवल्यानंतर असं वाटतं की कधी मी बिछाण्यात पडते, म्हणजे आपला जो योग निद्रानाशाचा जो काय आपल्याला त्रास होता तो दूर झाला, म्हणजे आपल्याला शांत झोप लागते. ठीक आहे, आपण जे खाल्लेलं आणि आता इथे आल्यानंतर एक मग असं पथ्य येते की बाबा चला संध्याकाळी योगाला जायचं तर आपल्याला लवकरच जेवा, म्हणजे 1ला 2ला आपण जेवतो, लवकरच जेवतो आणि पुन्हा 7-8ला जेवतो, म्हणजे हा मधला गॅप आहे.
म्हणजे असं म्हणजे ते आपल्या शरीराची एक सायकल बनून जाते. मग त्यानुसार म्हणजे आपल्या वागण्यामध्ये बदल येतो आणि मग त्यानुसार मग आपल्या शरीराची बदल यायला सुरुवात होते. मग ते केव्हा ज्या मला योगाला जायचं आपल्याला काच आहे म्हणून आपण 1 वाजता जेवणार आहे. तसं कधी चरत बसू त्याला 1 वाजले 2 वाजले 3 वाजले कधी खायचं आपल्याला कुठे जायचंय. पोट रिकामं पाहिजे म्हणून आपण जरासं बंधनामध्ये येतो. मग असे बंधन आपण पाळायला लागतो. असे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यावरती परिणाम व्हायला सुरुवात होते. आणि एक म्हणजे आपण झोपायचं कसं, आपण उठायचं कसं, आपण काय खाल्लं पाहिजे, आपण कसं पिलं पाहिजे की नाही, आणि कसं तुम्हाला प्यायला सांगतात की आहे मग आपण बसून प्यायला लागलो. परत एक घास तुम्ही 32 वेळा चावून खा, जेवणाला चावून चावून खा, पाणी करून प्या असं बोललं जाते आपल्याला. आपण मग ते खात. मेरा पैर का बहुत प्रॉब्लम था, जब उठने बैठने में बहुत तकलीफ हो रहा था और डॉक्टर के पास तो दिखा तो परेशान हो गए। सब जगह बोलता था कैल्शियम का प्रॉब्लम। और जब से योग आते योगा का बहुत मतलब बहुत फर्क पड़ा। योगा भी लेते हैं हम सब, मतलब जितना एक्सरसाइज में सब करते हैं। बस जिसको आने का है तो आके देखें यहाँ ये वो मतलब फर्क पड़ते, वो कोई आता ही नहीं था। अभी हम लोग आते तो हम लोग को फर्क पड़े तो हम लोग को समझ में आता कि योगा का मतलब क्या होता है। धन्यवाद। गेल्या वर्षापासून योग वर्ग जॉईन केला, तर योगात आल्यापासून मला असं फरक जाणवला की माझ्या काखेत गाठ होती, जवळजवळ जेवढी गाठ असेल तर ती गाठ म्हणजे योगा करून ती नाहीशी झाली. आणि त्यात मंथली सायकलचा माझा प्रॉब्लेम होता, तोही सॉल्व्ह झाला, क्लिअर झाला. मी सगळ्यांना हीच विनंती करेल की सगळ्यांनी योगा जॉईन करावा, नियमितपणे योगा करावा आणि योगात येत जा. मला तब्येतीत वजनात फरक पडलाय, म्हणजे कमी 10 किलो वजन कमी झालंय माझं. हो हो 70 किलो वजन होतं, आता 60 किलो वजन झालंय. आणि म्हणजे प्रत्येकाकडून असे ऐकायला भेटते की खूप कमी झाले, कसं काय कमी झाले. हो छान वाटतंय आणि बाहेर वाटतंय त्या योगाला, असं यावंसं वाटतं. आणि प्रत्येक जरी दुसऱ्याने सांगितलं तुम्ही योगा करून बघा असं सांगत असते. मासिक पायाचा खूप त्रास व्हायचा, म्हणजे महिन्याला कंबरदुखी, पोटदुखी, पायदुखी. तिकडं आल्यापासून म्हणजे तो त्रास मला होतो, पण जसं पहिलं होत होता तसं नाही होत, कमी झालं. मला डिलेव्हरीनंतर बाजूला चमका निघायचा त्या पण झालाय आणि डोळ्यांना पण फरक पडलाय, पूर्ण म्हणजे ब्लाइंड झालेली. हो तो फरक पडलाय आता हळूहळू, म्हणजे चालेल. चक्कर भरायची अशी आता ती पण कमी झाली. एक अतिशय चांगला योग वर्ग आमच्या सायलीताई आणि त्यांचे सर्व सहकारी योग शिक्षक मॅडम आहेत, भाभी आहेत, चालवत आहेत. परंतु या ठिकाणी बरेचसे लोक राहतात, परंतु सगळे जॉईन होतील का? नाही होत. 100तून 5 लोक येत आहेत. ही सर्व लोक जॉईन होणार नाहीये, कारण चांगल्या गोष्टीसाठी खूप धडपड करायला लागते. या शेख परिवाराने एक 7-8 माणसं गोळा करून, मी आलो तेव्हा 7-8च होते ना, 7-8 माणसं गोळा करून आज एवढा मोठा परिवार तयार केलाय. म्हणजे मी एक काही त्यांची हे करत नाही, तर एक सांगायची बाब म्हणजे या गोष्टीला खूप कस करावा लागतोय. योग वर्ग उघडणं सोपं आहे, पण टिकवणं फार अवघड आहे. आणि हाच दूरदृष्टिकोन योग वर्गाचा ठेवून एक सरांची संकल्पना असेल, मॅडमची संकल्पना असेल, आम्ही त्यांना जोडीला असणार, हा संकल्पना घेऊन हे योग वर्ग तयार केले. आणि मला तर अशी भीती वाटायला लागली आता मॅडम की जे लवकर उठत नाही ना त्यांना ऑक्सिजन भेटतो का भेटत नाही. कारण ही योगावाली लवकर उठायला लागलं तर अख्खा ऑक्सिजन संपून टाकायला ती तशी चापडतात का काही, तर अशी वेळ त्यांच्यावर येऊ नये म्हणून प्रत्येकाने योगा करा. आणि योगामध्ये जी ताकद आहे, आता आम्हाला काही तुला पुरस्कार नाही का, कुठं आम्हाला पतंजलीकडनं काही पैसा आणणार नाही, पण एक आमच्याकडनं लोकांचं आरोग्य चांगलं राहावं हाच आमचा दृष्टिकोन आहे. म्हणून एक आनंदमध्ये राहा. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. एक शेणातला किडा आणि एक कमळामध्ये असणारा किडा, दोघांची संगत झाली. संगत बघा कशी झाली. कमळातला बघा, प्रथमतः तुमच्या या योग वर्गाला 1 वर्ष होतोय, सर्वात मोठं महत्व तुमचं हे अभिनंदनाची गोष्ट आहे. त्याला आमच्या साहेबताई आहेतच, त्याला गावकर नाही, अजून 1-2 होत्या त्या कुठे तिकडे गेले.
ते येतच नाही सर. ते येतात नाही. असू दे. ते पण नाही. बघा म्हणजे सगळेच काम ते जर काम केलं सगळे चांगले निघाले तर मग काम करायचं कुठे हा मोठा प्रश्न पडतो ना. बरोबर आहे? सगळे चांगले जर आले सगळे चांगले योग करायला लागले सगळं करायला मग कोणासाठी करायचंय वाईट पाहिजे म्हणजे असे न करण्या त्याला पण आम्ही घेऊन चाललो पाहिजे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी अशा वेगवेगळ्या असतात. तुम्ही जेवढ्याने ती साथ दिली आणि तुम्ही पण इथे आलात प्रत्येक स्वतःसाठी आला का त्याच्यासाठी आला तुम्ही तुमच्यासाठी आला ना आमच्यासाठी आला नाही ना कोणसाठी आला आता आम्ही पण आमच्यासाठी आलोय तर तुमच्या मार्फत आम्हाला काहीतरी मोटिवेशन काहीतरी आदर्श मिळणं आम्ही दुसऱ्या वर्गात काहीतरी सांगू तुमचं आम्ही कारण तिकडे मांडू त्यावर असं गावच्या सायलेंटच्या वर्गामध्ये बापाच्या बाहेर एवढा फरक पडलाय ना काय सांगायचं. हा मग आम्ही ते व्हिडिओ तिकडे दाखवू बघा व्हिडिओ मध्ये घाबरू नका तुम्ही नाव मी गोष्टी करणार काही त्याला घाबरतात आता माझी व्हिडिओ तिकडे गेली हा मला बरं नाही वाटतं तुम्ही बोलले चूक कशी तरी हा काही व्हिडिओ दाखवणार सांगणार फक्त आम्ही एक मोटिवेशन स्पीच आहे. शेख मॅडमनी पण तुम्हाला अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलं असं मला वाटतं. कुठं वाटतंय नाही सर खरंच वाटतं. करो योग करो योग करो योग. भारत माता की भारत माता की देश की बेटी कैसी हो योगी हो योगी हो. देश की बेटी कैसी हो योगी हो योगी हो. देश की बेटी कैसी हो योगी हो योगी हो. करो योग करो योग करो योग करो योग.